नमस्कार मित्रांनो, मी आज परत एकदा माझ्या गावी आलूरला आलेलो आहे आणि आज श्रावण सोमवार आणि सोमवती अमावस्यामुळे तुम्हाला आज आमच्या गावाचं ग्रामीण दैवत श्री सोमेश्वर महाराज अर्थात महादेवाचा अवतार ह्या देवाचं आज तुम्हाला दर्शन घडवतो। चला, देवाच्या आपण मुख्य गेटवरती आलोय, अर्थात प्रवेशद्वार। आतमध्ये मंदिर आहे। हे पहा मित्रांनो, अगदी जुनं आणि सुंदर असं मंदिर आहे श्री सोमेश्वर देवाचं। हे आता नाविन्यपूर्ण नवीनच बांधकाम चालू झालेलं आहे। आधी जुना होता, आता सगळं काही बदलण्यात आलेलं आहे। हे आपण आतमध्ये देवाजवळ आलेलो आहोत। हे पहा, आधी देवाचं नंदेश्वर महाराज, नंदी भगवंताची मूर्ती किती सुंदर आहे। हे पहा, आमचं ग्रामीण देवता म्हणजेच श्री क्षेत्र आलूर ह्या गावातलं आमचं ग्रामीण देवता श्री सोमेश्वर महाराज। बघा मित्रांनो, किती सुंदर अशी मूर्ती आहे श्री महादेवाची, सोमेश्वराची। घ्या सगळेजण दर्शन घ्या। आज खास करून श्रावण सोमवार आणि सोमवती अमावस्या आता झालं, आता लास्ट सोमवार होता हा श्रावणातला। बघा ना, किती सुंदर असाच पूजा झालेली आहे श्री सोमेश्वर भगवंताची। श्री सोमेश्वर महाराज की जय। हे पहा मित्रांनो, या मंदिराच्या मागची बाजू आहे, आता नवीन बांधकाम चालू आहे। सुंदर असं मंदिर दिसत आहे। हे मंदिराचं अन्नक्षेत्र, दासोगी म्हणतात। इथं रोज महाप्रसाद वगैरे भेटतं इथं सगळ्या भक्तांना। हे अन्नक्षेत्र आहे आलूर इथलं। या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे। म्हणजे हे श्री सोमेश्वर आलूर गावात आणि श्री शांतेश्वर असं मानलं जातं की हे दोघं भाऊ आहेत। आणि इथं यात्रा दिवाळीला खूप मोठी भरते, पालख्या असतात, 5 दिवसाची यात्रा असते, खूप मोठी यात्रा भरते। पहाटे 4 वाजता पालखी वगैरे निघतात दोन्ही देवांची, आणि खूप मोठी अशी मस्त सुंदर अशी यात्रा भरते। तुम्हाला याआधी एक व्हिडिओ मी अपलोड केला आहे श्री शांतेश्वराचं। त्यांना मोठं भाऊ मानलं जातं यांचं, आणि हे लहान, म्हणजेच हे महादेवाचेच अवतार, शंभू महादेवाचेच अवतार। या देवाचे दर्शन करून कसं वाटलं मित्रांनो, नक्कीच कमेंटमध्ये सांगा। ओके, थँक्यू।